सगळे जे म्हणजे म्हणतात ना की आमचे पोर्स दिसत आहेत, पोर रिफायनर, पोर हे दिसत आहेत हो, हो. चेहऱ्यावर, पोर्स आणि हे दिस विल मिनिमाइज युअर पोर्स. करेक्ट. आणि ते वापरतात क्रीम्स खूप आणि सिरम्स आणि हे सगळं. पण मला त्यांना म्हणायचं पोर्स हा तुमच्या स्किनचा एक नॉर्मल कॉम्पोनंट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आईला विचारा, मावशीला विचारा, आजीला विचारा, की त्यांना कधीतरी हे ऐकून माहिती तरी होतं का? मग तेव्हा काही स्किन चांगल्या दिसत म्हणजे नव्हत्या तो का? प्रॉब्लेम नाहीये. तो प्रॉब्लेम नाहीये. काही काहींचे पोर्स जास्त दिसतात, काही काहींचे कमी दिसतात आणि दॅट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन तुमची फिजिओलॉजी काय आहे, तुमचं ऑइली स्किन आहे का, तुम्ही काय वापरताय. तर तुम्ही जर एक हेल्दी लाईफस्टाईल आणि हेल्दी स्किन रुटीन फॉलो केलंत, तर ओव्हरऑल तसंच ॲक्नेचा प्रॉब्लेम जसं जाणार आहे, जसं पिगमेंटेशन जाणार आहे, तसं पोर्स पण हळूहळू मिनिमाइजच होणार आहेत. तर पोर्सना वेगळं क्रीम आणि वेगळं सिरम का पाहिजे? अच्छा. पण हा घ्या, बनवा, कंपनीने बनवलं, घ्या, घेतलं, ट्रेंड बनवला, ते विकलंही गेलं. म्हणजे एक जो प्रॉब्लेम नाहीये त्याला प्रॉब्लेम क्रिएट करून. बापरे. सो आणि कसं असतं यंग माइंड्स आर एकदम असं इम्प्रेशन. मी आज सकाळीच माझे पोर्स लपवत होते. सो आता ज्या गोष्टी नाही आहेत प्रॉब्लेम त्यांनी असं म्हणजे कोणाच्या तरी माइंडमध्ये इम्प्लांट करायचं की अरे हा ही आहे, तुला आहे का? मग एव्हरीबडी स्टार्ट चेकिंग, जे त्यांनी आतापर्यंत केलेलं नसतं. उगाच बघून अरे हा हे मग मला दिसते, हे त्या दिवशी रीलमध्ये ती सांगत होती. मग त्या रीलमध्ये जायचं, अरे नाही बहिणी हे सांगितले, लगेच ते ऑर्डर करायचं. बापरे. म्हणजे गरज निर्माण करून आपलं प्रोडक्ट विकणे, हे एक हा जो ट्रेंड आहे तो चुकीचा आहे. व्हेरी हजार्डस आणि अ रॉंग यूज ऑफ सोशल मीडिया. आय विल से यू कॅन कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, किंवा कितीतरी छान तुम्ही काही गोष्टी सांगू शकता, गप्पा करू शकता. दिस इज अ व्हेरी रॉंग हे असं मला वाटतं. या आता सगळ्या गोष्टी हौशेसाठी केल्या जातात, गरजेसाठी केल्या जातात, पण त्याहूनही सिरियसली विचार करण्यासारखा झोन आहे तो म्हणजे ट्रान्सजेंडर्सचा, जे शरीरामध्ये बदल करून घेतात आणि त्यानंतर त्यांना त्याची खूप छान काळजी घ्यावी लागते. सो स्त्रीमधून पुरुषांचं गुप्तांग बदललं गेलेलं आहे किंवा पुरुषांनी स्त्रीचं गुप्तांग बदललेलं आहे. तर त्यामध्ये हे सगळे सक्सेसफुल होतात सर्जरीज, हे आयुष्यभर नीट छान मेंटेन होतं का, किंवा त्याची कशी काळजी घ्यावी लागते? एक ऑनेस्टली सांगू तर जसं नेचरने बनवलेलं आहे कुठलीही गोष्ट, तशी तर आपण अचीव नाही करू शकत आणि हे त्या पेशंट्सना देखील माहिती असतं. पण आपण जर हे बघितलं की हे त्यांना का करून हवं आहे, तर एक अशी सपोज असा एक माणूस आहे जो एक स्त्री म्हणून स्वतःला आयडेंटिफाय करतो आणि त्याने किंवा त्याला काही असे ऑर्गन त्याचे असे आहेत की जे इंटरसेक्स म्हणतो आपण, की जे मधल्या ह्याच्यातले आहेत, स्त्री न पुरुष. तर त्याला जेव्हा तो स्त्री म्हणून सोशली त्याला वावरायचा आहे, तर आपण एक आपल्या डोक्यामध्ये एक इमेज आहे की स्त्री ही अशी दिसते, बरोबर आहे. सो ते सोशल ॲक्सेप्टन्ससाठी जनरली हे सर्जरीज करायला येतात, की जेव्हा कारण का त्यांना त्या स्टाईलचे कपडे घालायचे, त्याचे केस करायचे आहेत, त्या स्टाईलचा मेकअप किंवा जे आपले ऑर्नामेंट्स आहेत ते तसे सगळं त्यांना घालायचं आहे आणि दॅट हेल्प्स देम टू गेट ॲक्सेप्टेड इन द सोसायटी. सो जनरली मॅक्झिमम जो क्राऊड आहे तो फेस आणि अप्पर बॉडीपर्यंत सर्जरीज प्रिफर करतात, की जेणेकरून कसं होतं की त्यांचं सोशल ॲक्सेप्टन्स किंवा त्यांचा जो अपिअरन्स आहे तो एका फिमेलसारखा, म्हणजे मेलचं म्हणजे फिमेलसारखा होतो. आणि बॉटम सर्जरी जी फॉर देअर म्हणजे गुप्तांगांची सर्जरी आहे ती दॅट इज म्हणजे म्हणतात ना एक खूप मोठी ती एक प्रोसिजर आहे आणि त्याच्यामध्ये फेलियर्सही येतात, सक्सेसही होतात, रिडू सर्जरीजही करायला लागतात. कधी कधी त्यांना असंही होतं की म्हणजे हे एवढं करूनही त्या स्टाईलचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आहे किंवा ते अपिअरन्स असं मिळत नाही आहे आणि हे नाही आहे. सो इट इज अ प्रोसेस. मग तेच हे सगळं सांगून किती मोटिवेटेड तो पर्सन आहे हे ह्याला करायला, त्या घेऊन त्या पेशंटचे टिश्यूज कसे आहेत, त्या पेशंटचं ऑर्गन्स हे कसं आहे, त्याला काय आहे त्याच्याकडे ऑर्गन्स आणि काय नाही आणि काय आपल्याला बनवायचं आहे, ते सगळं मुळात लक्षात घेता मग त्यांना ऑप्शन्स दिले जातात की काय काय आपण अचीव करू शकतो, त्याचे रिस्क काय आहेत, त्याच्याने प्रॉब्लेम्स काय येतील. ओके ओके ओके. आणि मग पुढे कोणाला सिलेक्ट करायचं कोणत्या स्टाईलच्या ऑपरेशनसाठी, ती एक म्हणजे दॅट इज कम्प्लिटली अनदर हे.
विषय आहे पूर्ण तो, की त्यांना डील करायचं. मग पूर्ण एक टीम असते त्याच्यामध्ये, सायकॅट्रिस्ट, प्लास्टिक सर्जन, गायनॅक, जनरल सर्जन, यूरो सर्जन, अँड्रोलॉजिस्ट, हे सगळे पूर्ण त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं. त्यांना पूर्णपणे चेक केलं जातं. कधीतरी 2-3 वेगवेगळ्या ब्रांचेसचे सर्जन्स एकत्र काम करतात हे अचीव्ह करायला. ओके. तुम्ही स्वतः कधी हे हँडल केली आहे अशा प्रकारची हां, आम्ही सर्जरी? ट्रान्सजेंडर सर्जरीज करत होतो. ओके. आणि कितीतरी वेळा असं होत होतं, की मग जेव्हा हे आम्ही सगळं एक्सप्लेन करायचो, तर ते सांगायचे, की ठीक आहे, मग आम्हाला फेस आणि टॉप सर्जरी करून आम्ही थोडा टाईम घेतो, म्हणजे टू सी की आमचं लाईफस्टाईल किंवा कसं चेंज होते आफ्टर डुईंग दिस.